तो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आमची ओवी वक्रतुंड महाकाय वंदू यार्डू जानेवारी फेब्रुवारी त्याचबरोबर संडे मंडे आणि काय म्हणणार जल्दी बोल कल सुबह पनवेल टिंकल टिंकल रिटर्स काय हे सगळं म्हणणार आहे। बघा कसं म्हणते। Few moments later. काय जुगाड मारायले गाडी मगाचपासून पाठीमागे आहे बघा या गाडीच्या। मार जुगाड मारायले बघा कसला जुगाड मारायले। हे पाठी फक्त सगळं दुट्टातच मारायचं असला जुगाड मारत असले खतरनाक रे बाबा। बस केलाय गाडीच्या पाठीमध्ये मारून मारून। तर जायलोय चहा घेऊन, चहा आणि पाणी आहे ते घेऊन जायला पाहिजे आता गौंड्यांना द्यायसाठी। आणि आता माझ्या समोर एक गाडी आहे ती फक्त बघा तुम्ही केवढं दूर सोडत जायले मगाचपासून पाठीमध्ये या गाडीच्या बस करून टाकली रे बाबा। आणि सकाळचं काय तर दररोज हे काम असते चहा द्यायचं पाणी द्यायचं तर ते काम डेली असते। चहाचं तर टायमिंग झाला आणि मी इथं चहा ठेवून टाकूया। तर बार काय काय कट करून ठेवले तर झालेले अर्ध्या बार कट झाले अजून अर्धे स्लॅब आता मिस्त्री दिल्यावरती सेंटरिंग मिस्त्री त्या मिस्त्रींना लावलेलो सकाळी फोन काय म्हणतात बघूया वरती जाऊन भेटून येतो। नाही करूया लवकर करूया। हे नको बंद बिन काय ठेवू नका। तर आता मिस्त्रींनी सांगितले की लोखंड लागणार म्हणून लोखंड आणायला चालू आहे। तर बघूया ते केवढं काय आता लिस्ट क्वांटिटी दिली तर तेवढ्या क्वांटिटी प्रमाणे लोखंड घ्यायचं आहे। तेवढं लागते बघायला पाहिजे। तर जायचं तिथं जाऊन वजन काट्यावरती आपलं काय म्हणतात ते आई हो वेट करणार वेट करून त्याच्यानंतरला वजन किती होतं बघून मग घेऊन यायचं। त्या मिस्त्रीने हे तर सांगितले आपलं लोखंड आणायला ते बघूया लोखंड किती काय लागतंय त्या हिशोबाने लोखंड आणून देऊया पहिला मिस्त्रींना त्याच्यानंतर मग पुढची काम करायचं। मशीन पाहिजेत म्हणून गॅरेज कडे आलोय। आता मशीन घेऊया मोठी मशीन कुठं लहान मशीन काम करायचं जायचं ग्राइंडर काढता चालूया। तर डायरेक्ट हे मोठी मशीन घेऊन देऊया आणि डायरेक्ट ह्याच्यावरतीच काम सुरू करायचं म्हणजे घास कट करून होतं। पहिला सगळं आरतीची आहे त्याच्यानंतर टाकून ठेवलं काय आहे साईडला ठेवूया इसको रखेंगे साइड में। हे मांजर आला बघा हे पकडते उंदीर काय पकडत नाही फक्त येते म्याव करत। बसते की नाही गाडीवरती बसते की नाही की बघायला पाहिजेत। त्याला टेम्पररी तर असा देशी जुगाड करून बांधून घेतलोय तरी बघूया आणि काहीतरी शोधूया आणि याला चांगलं प्रॉपर बांधून घ्या। मशीन पडली तर आणि डायरेक्ट घरातून बाहेर मग मला काय तर चांगलं बांधून घेतो। हे काय नाही चलत नाही पाईप आहे काय तर चांगलं बघतो चांगलं जाम बांधून घेऊन जातो म्हणजे पडायचं नाही। मशीन पडली डायरेक्ट कडकच धूप माझी करून टाकतात घरातली। मग बघतो जंबा काय तर बघूया। इथं एक दोरी सापडली ही एक दोरी घेऊया आणि ह्याच्यानं आणि रस्ता बांधून घेऊया चांगलं परफेक्ट बांधलो आणि सगळं बरोबर होत आहे। आहे तेवढी पूर्ण मशीन अदांतरी आहे बघायला पाहिजे आता कसं काय होतंय। चालू करून बघूया गणपती बाप्पा मोरया। मशीन आणून इथं खालती वगैरे ठेवलंय पूर्ण मशीन वायर बंडल नंतरला मिस्त्रीनं कटबीट करून घ्या म्हणूया। आणि त्याच्यानंतरला हे बार पण इथंच टाकलोय रोडवरती टाकलोय बार जायला पडलो असतं बार पण इथं आणलेले टाकलेले इथं। तर बघूया सगळं करून घ्यायचं आहे काम तर बरोबर त्यात लग्न आहे काय तर बघूया कसं काय होतंय। आता बाकीचं आणि पुढं ते 2 बारवाल्याचे पैसे द्यायचे तेवढे पैसे ते
एवढ्याचा लोखंड घेतलेला आहे, तर एवढे पैसे त्याला देऊन यायचे आणि बिल घेऊन यायचं आहे. या पावसाचं काय समजायचं ते केव्हा तर पाऊस पडालाय, केव्हा आता ऊन पडालाय, ऊन पडलं की पाऊस पडालाय, पाऊस पडलं की ऊन पडालाय. असं आहे केव्हा काय होतंय काय सांगताच येणार. असं वातावरण होऊन बसल्यावर आता तर जायचं. बिल झालंय सगळ्यांचं. 2 hours later. 2-2.5 तास चांगली झोप केलो आणि त्याच्यानंतरला आणि आता संध्याकाळ झाली. संध्याकाळचं पण चहा द्यायला लागतंय. सकाळचा एकदा, संध्याकाळचा गवडी मिस्त्रींना चहा द्यायला लागतंय. झालोय घसा एक बसलाय, त्यात एक काय पण समजायला तयार नाही. चहा इथं घेवलोय, जॅकेट बी ठेवलेलं आहे. कधी पावशील काय सांगता येत नाही आणि तेवढ्याच पावसात आणि मग अडकून बसतो. काय हो काय म्हणता, काय म्हणता? आराम का चहा झाली काय काय कुठं झालंय त्याला येतो. आता आमचे महेश मामा पण भेटले तर म्हणा आणि आज आमच्या ब्लॉग मध्ये महेश मामा पण ऍड झाले. तर तुमची पण झाली की नाही चहा. तर चहा वगैरे देऊन झाले. आता जायलोय मानवच्या घरी. मानवच्या घरी जायचं कारण म्हणजे काम आहे, बाहेर जायचं जाऊन एक काम करायचं आहे त्यासाठी. आणि बेळगावच्या पावसाचं काय सांगता येत ते म्हणून मी मला म्हणताना पहिलाच म्हटलेलो की जॅकेट तर घेतलेलंच आहे म्हणून. तुमच्या घरी आलोय खरं ह्यो तर काय कॉल मध्येच बिझी आहे. ए चल की बे मान्या, जायचं आहे नाही तर झोपलोय बघा. ए मान्या रे बाबा, मी आलोय तर पावसात भिजत आणि ह्यो कॉलवरती बोलत बसलाय. जाऊया म्हणून सांगितलंय मला आणि आता कॉलवरती बोलावलाय. मग घराकडे गेल्यावर बसलो आणि काळा जॅकेट घेतला. त्याच्यातच मानवची लई हुशारकी झाली आणि मी जर असं काहीतरी वेगळं करायला गेलो, माझं आयुष्यातच वेगळं बसलं. काय घेतला नको म्हटल्यावर काय बे सांग की माझ्या जॅकेट बद्दल सांग. माझ्या जॅकेटचं काय सीन झालं सांग. जॅकेटचं काय सीन घे म्हटलं निळा आहे आणि नाही तर काळा घेतला नाही ग्रे म्हणे. सगळ्यांपेक्षा ओळख काय वेगळं वेगळं म्हणे काय करू आपण सांगितलं वेगळंच करून ठेवलं. लेवड सीन झाला जॅकेटचा. काम झालं खरं काय करतस. लाखाचे 12ला कशाला म्हणतात की नाही त्याचं उत्तम उदाहरण आमच्याकडे. आता 3 काय झाला माहिती आहे काय, सेकंड गेट कडे गेलेलो, ट्रेन येणार आहे म्हणून गेट पडलेला म्हणून थांबलो आणि त्याच्यानंतरला विषय काय झाला, थर्ड गेट वरनं डायरेक्ट ब्रिज वरती चढूया म्हणून. इथं तर गर्दी एवढी झाली की आधी बसलो. आता डायरेक्ट आधी घातलं चंद्रमनगर मध्ये. आता चंद्रमनगर जाऊन आधी सेकंड गेट वरनं जाणार, त्याचं फर्स्ट गेट वरनं जाणार. पण लाखाच्या 12ला खाली जातं आमच्या समोर. ट्रॅफिकच आहे नुसतं. असं वाटायला की आता फिरतच होतं केवढं ट्रॅफिक झालंय बघा. ट्रॅफिक चहा कॅन्सल. हे नाही भाऊ, आता पिताला जेव्हा केवढं ट्रॅफिक झालंय, फुल्ल ट्रॅफिक आहे रे बाबा. अर्धा तास झालं फक्त फिरत बसलो. फिरत कुठं जायचं, आम्हाला जायचंय त्या साईडला रेल्वे गेट पास करून. खरे याच्यात पावसात एक अडकून बसलोय आणि एक लपडी की संपायला तयार नाही झाले. तेवढं फिरून आलो माहिती आहे. मी आता पहिला गेलो सेकंड गेटला, तिथं गेट पडलाय म्हणलो. तिकडनं डायरेक्ट मारलो थर्ड गेट वरनं जाऊया म्हणून. थर्ड गेट वरती फुल गर्दी. इथं डायरेक्ट मारलो चंद्रमनगर मध्ये. आधी वापस आलो सेकंड गेटला, फर्स्ट गेट सगळी गर्दी, फुल गर्दी. आता लहान सगळं पूर्ण फिरून रेल्वे ओव्हर ब्रिज दाखवून आता पिनार तंदुरी चाय आणि डायरेक्ट मग घरी. मग डायरेक्ट ब्लॉग संपल्याने मी आता अजून चहा पिताला आहे की अबे चहा पिऊनच की संपल्याने. तर कसा वाटला ब्लॉग त्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि असंच आता कंटिन्युअसली 10 दिवस ब्लॉग येणार. 10 दिवसाचं टार्गेट वाटतोय. 10 दिवसात फुल्ल जेवढा होईल तेवढा तुमच्याकडून सपोर्ट करा. तेवढंच बस आणि काय नको. या दुकानात त्या दुकानात नेल्यात एवढा लोक 4 एकटा आहेत आणि आग लावून टाक. आग भाग झालं घुसताच काय आग लागे ना की बा आग याला कुठे लागते बा मॅगीला. एक फोन तर स्टोरेज फुल झाला म्हणून आणि लगेच दुसरा फोन करणार आमचा मानव ना. बॅकअप नाही आहे मानवकडं. ठीक आहे घे तर आहे ना चहा थंड करशील. दादाला दाखवू की जरा. दादाने करून दिलेत आमच्या कुणाला आणि आम्हाला गरमागरम तंदुरी चहा करून दिलेत. पावसात पूर्ण भिजून आलोय. थर्ड गेट सगळं फिरून तेवढं फिरून इकडे. थँक्यू दादा.
भाऊ टाइमपास करून को मॅनेजरची गाडी आहे माहिती आहे नी उतर बे तू उतर बे तर आता खवगट्ट्यावरचा प्लॅन एक्झिक्यूट झालेला आहे. त्या मानवला खायचं आहे गोबी मंचुरियन विथ राईस. नाही मला खायचं आहे गोबी मंचुरियन विथ राईस आणि मानवला खायचं आहे गाडी चौकाळी मार्केट आवाज यायला नको ऑडियन्सला. आणि मानवला खायचं आहे मोमोज आणि काय खायचं आहे तुला तेवढंच की आणि काय अरे आणि काय अंडा फ्राय काय ते हाफ फ्राय हे 2 गोष्टी मानवला खायचं आहे आणि मला खायचं आहे गोबी मंचुरियन विथ राईस. आता बघूया तिथे कसं काय होतं. पैसे फुल पैसे सणाला घे दुघट काढशील दुघट. अबे ये हात घाण 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 इथे सॉस पडलाय. सॉस पडला हा सांग लास्ट टाइम इथे खाल्लो नाही हा फुल स्पायसी करा म्हटलं मग म्हटलं आणि नंतर जरा गोड गोड लागेल. हा मग जरा स्पायसी करून नॉनव्हेज तरच चांगलं लागेल. तोंडात जीव काय असायला लागणार. आता माझा काय ते काय व्हिडिओ काढू काय पॉडकास्ट काढला काय थोडं त्याला त्याला पैसे म्हणाला मला आता पैसे त्याला मला लागतंय नॉर्मल खायचं पसलं की आता उभा काढू नाही घरी नाही आडवा काढून झाला उभा काढून आहे उभा थांबतात. घरी जाऊन शॉर्ट होणार गॅरंटी. कारण काल बी जेवलो नाही घरी. काल दुपार नाही संध्याकाळी नाही आज दुपारी नाही आज संध्याकाळी. जर हे खालो तर गॅरंटी 100% कमी आहे घरी जेवण करायची. पेपर नको हे घाला. हा अबे मला पण सोलून दे की म्हणे. मी कधी खालो नाही बे. काढून देते. उलट्या साईडनं काढलास बे तू. मग माझं बघ के बघ बरोबर आहे की नाही. मी कधी ट्राय केलो नाही फर्स्ट टाइमच ट्राय करायला. बघूया कसं लागतं. मानव मला सजेस्ट केलं की अबे फ्रँकी किंवा म्हणून मी असलं कधी खात नाही. मी फक्त डाळभात खातो. हा त्याचे बघतात व्हिडिओ दररोजचे हा कोण काय काय खालाय. हा आमच्यापेक्षा जास्त योगेश भाऊ काल न सांगता सोडून हाजीर लावून आले. पिझ्झा कोण आले आठवण राहून दे. बघ बरोबर आहे की नाही. हाय नाही हे कुठे काय पैसे चेक आहे की इथं येतात. डिकेटूर फायनली आजचा ब्लॉग पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालून इथं संपूया. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर सगळ्यात पहिला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला दाबा आणि काय बेल आयकॉन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. विषय